नमस्ते, मी अनिता शिंदे. अनिता फॅशन अँड स्टाईल ह्या फॅशनच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपण बघणार आहोत नवीन अशा ट्रेंडिंग स्लीव्हचं कटिंग आणि स्टिचिंग. तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पहा, म्हणजे तुम्हाला ही बाही अगदी व्यवस्थित अशी शिवता येणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. यासाठी मी अस्तरची बाहीचं कटिंग करून घेतलेलं आहे आणि त्यासाठी लागणारा कापडाचं सुद्धा मी कटिंग केलेलं आहे. हे मी तुम्हाला पुढे याचं माप सांगेल. आता मी हे दोन्हीही आपल्याला स्लीव्हचं कटिंग सोबतच करायचं आहे, म्हणून मी हे डबल कापड घेतलेलं आहे, म्हणजे आपल्या दोन्हीही बाहीचं कटिंग आहे ते सारखं होईल. त्याची मी अगोदर घडी घालून घेतली बघा ह्या प्रकारे. आणि आता याला आपण पिन लावून घेतोय, म्हणजे हे कापड हलणार नाही. पिन लावून झालंय. आता आपल्याला हे बघा, हे कापड आहे 14 इंच आणि आडवा आहे 8.5 इंच. आपण इथे एक खूण करून घेतली आणि 13 इंचाचा आपण माप टाकलेला आहे. आपण याची रेष मारून घेतोय. इथे आपल्याला 7 इंचाची खूण करून घ्यायची आहे. इथे 4 इंच आणि आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. जोडून झाल्यानंतर आपल्याला आहे तसंच याचं कटिंग करून घ्यायचं आहे. आपलं याचं कटिंग करून झालंय. इथे नॉच पण मारून घ्यायला विसरायचं नाही. आता हे उलगडल्यानंतर अशा प्रकारे तयार झालेलं आहे. आता ही जी खालची बाजू आहे, हे बघा, हे 2 भाग तयार झालेत. तर आपण एक बाजूला ठेवून देऊ. हे दुसऱ्या बाहीसाठी आहे आणि याला आपण आता खालच्या बाजूने टिप मारून घेणार आहोत. तर 1.5 इंच आपल्याला दुमडून इथे आपल्याला एक टिप टाकून घ्यायची आहे. इथे आपण दुमडून टिप टाकून घेतोय. डबल दुमडायचं आहे आणि टिप टाकून घ्यायची आहे. इथे आपली टिप टाकून झाली आहे. आता इथेच आपल्याला खालच्या बाजूने मण्यांची ही लेस लावून घ्यायची आहे. आपली ही लेस लावून झालेली आहे. आता आपल्याला इथे चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. ह्या एकदम आपल्याला बारीक बारीक चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. याच्या दुसऱ्या बाजूने सुद्धा त्याच डायरेक्शनने आपल्याला चुन्या टाकायच्या आहेत, म्हणजे आपल्याला दोन्हीकडच्याही चुन्या ह्या एकदम सारख्या यायला हव्यात. ह्या प्रकारे मी ह्या चुन्या टाकून घेतलेल्या आहेत. दोन्ही बाजूच्या चुन्या ह्या आपण टाकून घेतल्यात. ह्या प्रकारे हा भाग तयार झालेला आहे. आता आपण अस्तरची ही बाही शिवून घेतलेली आहे. याची उंची आहे 4 इंच, 8.5 इंच आणि कॅप हाईट आहे 2 इंच. याला आतील मोंढा मी कापलेला नाहीये. दोन्ही बाजू ह्या सारख्याच आहेत. इथे मध्यापासून 2 इंच आपण ह्या खुणा करून घेतल्या. त्यानंतर इथे 3 इंचाची खूण करून घेतली. याच्यावरच आपल्याला हा भाग सुईचा ठेवायचा आहे, सुईच्या बाजूवर. आणि
हा भाग बरोबर जिथे आपण 3 इंचाची खूण केली आहे तिथे चुन्या घातलेला हा भाग व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे आणि टीप मारून घ्यायची आहे। थोडा जर आपला 3 इंचापेक्षा जर जास्त जर झालेला असेल तर आपण ते ऍडजस्ट करून टीप टाकून घ्यायची आहे आणि कमी पडत असेल तर थोडंसं उसवून परत त्या भागावर ह्या चुन्या ऍडजस्ट करूनच आपल्याला ह्या शिवून घ्यायच्या आहेत। या दोन्ही बाजूने आपण चुन्याचा भाग हा शिवून घेतलेला आहे। आता हा बघा, हा मध्याचा भाग इथे दिसतोय, तो बरोबर मध्यावर टेकवून ह्या चुन्या राहिलेल्या भागावर देऊन घ्यायच्या आहेत। याचं पण डायरेक्शन व्यवस्थित असं आपल्याला ऍडजस्ट करून ह्या चुन्या द्यायच्या आहेत। ह्या प्रकारे आपले संपूर्ण हा भाग शिवून झालेला आहे आणि स्लीव्ह सुद्धा रेडी झालेले आहे। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि धन्यवाद।